नमस्कार, मैं जूली तिवारी डेली न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ प्रभाग 7B में उद्धव बालासाहेब ठाकरे गट की शिवसेना की भव्य जनसभा। सुषमाताई अंधारी और धनंजय बोराड़े के नेतृत्व में सुनीता राम मस्कर को मिला जोरदार समर्थन। अमरनाथ के प्रभाग 7B में उद्धव बालासाहेब ठाकरे गट की शिवसेना की भव्य जाहिर सभा ने पूरे क्षेत्र में चुनावी माहौल को गरमा दिया। यह सभा शिवसेना उपनेता सुषमाताई अंधारी और जिला प्रमुख श्री धनंजय बोराड़े के नेतृत्व में आयोजित की गई थी, जिसमें मुख्य अतिथि के रूप में सुषमाताई अंधारी ने प्रभाग 7B की अधिकृत उम्मीदवार सुनीता राम मस्कर का समर्थन किया। सभा में मां गुरुनाथ खोत साहिब और मां अल्ताफ भाई शेख समेत अन्य वरिष्ठ नेता उपस्थित थे। उन्होंने शिवसेना के कार्यों और स्थानीय विकास की उपलब्धियों की सराहना की और जनता से अपील की कि वे इस चुनाव में उद्धव बालासाहेब ठाकरे गट की शिवसेना और सुनीता राम मस्कर का साथ दे। सुषमाताई अंधारी ने अपने भाषण में कहा कि शिवसेना हमेशा जनता की सेवा और भलाई के लिए कार्य करती है। उन्होंने मतदाताओं से आग्रह किया कि ऐसे नेता का चुनाव करें जो सचमुच शहर और प्रभाग के विकास में योगदान दे। सुनीता राम मस्कर ने उपस्थित नागरिकों का धन्यवाद दिया और भरोसा दिलाया कि वे प्रभाग 7B के विकास, स्वच्छता, पानी, सड़क, महिला सुरक्षा और बुनियादी सुविधाओं को प्राथमिकता देंगी। शिवा ग्राउंड मोरिया कलेक्शन के पास आयोजित इस सभा में जनता ने तालियों और जयकारों के साथ उम्मीदवारों का उत्साहपूर्वक समर्थन किया। यह जाहिर सभा उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की शिवसेना की एकजुटता और जनता के विश्वास का प्रतीक बनी और प्रभाग 7B में उम्मीदवारों की जीत की संभावनाओं को और मजबूत किया। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 7B मधून सुनीता राम मस्कर समाजसेविका गेल्या 5 वर्षापासून त्या विभागात जनतेतील संवाद करून जनतेसाठी विकास कामे केलेली आहे व लोकांच्या संपर्कात राहून लोकांची विचारपूस केलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून प्रभागात विकास झालेला नाही आहे। त्या विकास कामाची आम्ही पोचपावती आम्ही या कार्यावलाच्या माध्यमातून विभागातील लोकांना दिलेली आहे। त्या प्रभागातील ड्रेनेज लाईनीचा प्रश्न व महिलांसाठी 8 मार्च निमित्त महिला दिन साजरा करणे, प्रभागात रस्ते दुरुस्ती करणे व नाल्याची शौचालय दुरुस्ती करणे, दिवाळी निमित्त पंती वाटप करणे, प्रभागात स्ट्रीट लाईट बसवणे अशी आम्ही कार्यक्रमाचा अहवाल जनतेसमोर मांडलेला आहे। आणि विरोधकांनी 10 वर्ष काम केलीच नाही आहे, त्यासाठी त्यांचा कार्य अहवालही तयार नाही आहे। त्या निवडणुकीच्यावर आम्ही जनतेसमोर तोंड देऊ आणि विरोधकांना त्याचं उत्तर विजयाच्या अनुषंगाने देऊ आम्ही। माझी खुर्ची कुणी घेईल का, मला मुख्यमंत्री पदावरून कुणी काढेल का, सतत धासत सतत चिंताग्रस्त देवेंद्रजी। कधी विनोद तावडेबद्दल चिंता, कधी पंकजा मुंडेबद्दल चिंता, कधी चंद्रकांत पाटलांबद्दल चिंता, कधी चंद्रशेखर बावनकुळेबद्दल चिंता, मध्ये मध्ये मुरलीधर मोहोळबद्दल चिंता। काय बघा, लोक म्हणतात काही नाही हो, ते दोघांमध्येच फाईट आहे। म्हणजे काय दोघांमध्येच फाईट आहे म्हणजे काय? तर तिकडं शिंदे म्हणतात की आम्ही रावणाची लंका जाळून टाकू, तर फडणवीस म्हणतात आम्ही लंकेत राहतच नाही। वार धंदा, अरे तुम्ही लंकेत राहता का नाही याही पेक्षा अंबरनाथ मधला माणूस कोणत्या स्थितीत राहतोय त्यावर बोला ना, त्यावर चर्चा करा। ते त्यावर बोलत नाही, त्यावर चर्चा करत नाही, त्या प्रश्नांबद्दल ते बोलत नाही। ते फक्त स्टेजवर सध्या प्रचारासाठी येतात आणि एकमेकांची उडीदुडी करतात। एकीकडे भाजप आणि फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना पक्ष फोडण्यातला वेळ नाही। पक्ष तो सोडा, हे कुटुंब पण फोडतात। तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल कोकणातला, की निलेश राणे भाजपची कॅश पकडून देत आहे। अरे पण भाजपमध्ये त्याचा सख्खा भाऊ आहे ना, त्याचा सख्खा भाऊ भाजपमध्ये आहे आणि बाप पण आहे। आणि निलेश राणे म्हणतो की भाजप असा बदमाशपणा करत आहे। मग अशा बदमाश पक्षात तुमचा बाप आणि तुमचं पोरगं काय करत आहे? तर बदमाश पक्षात भावाला कशाला पाठवलं, बदमाश पक्षात बापाला कशाला राहू दिलं? बापाला म्हणायचं चाल गड्या आपला गाव बरा। आपल्याला इकडून ठाकरेंनी तर आता बाहेर काढलेलं आहे, इकडं पण आपली काही फार इज्जत नाही।
सांगितलं तिथे कोंबड्या बिंबड्यांचं आपल्याला काय घेणं, आपण आपल्या ह्याच्यात पडत नाही. म्हणजे बघा की हे लोकांचे प्रश्न जे आहेत, इथल्या रस्त्याचा प्रश्न, इथल्या गटारीचा प्रश्न, इथल्या घरांचा प्रश्न, इथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, यावर न बोलता हे एकमेकांच्या खुर्च्या कशा पळवता येतील यावर सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीत चर्चा करतात. तर लगे हा म्हणतोय तू आमचे 4 पळवले, आम्ही तुझे 8 पळवतो. आणि दोघांचा कलगीतुरा त्याच्यातच चालतो. दोघंही त्याच्यामध्येच समाधानी की आम्ही तुला कसं सुनावलं आणि तू आम्हाला कसं सुनावलं. निवडणूक आयोग तर यांचा घरघरीच. निवडणूक आयोगाकडून आम्ही अपेक्षा त्या काय कराव्या. इथं आम्ही जेवढे फॉर्म भरले होते 41 उमेदवारांचे अर्ज भरले होते. 41 मधल्या 4 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले गेले. ज्या 4 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले गेले त्यातला जो एक अर्ज होता त्याच्यावरची सही निवडणूक आयोगाने तपासून घेणं गरजेचं होतं. आणि त्याच पद्धतीची चूक भाजपच्या उमेदवारी अर्जामध्ये होती. पण भाजपचा उमेदवारी अर्ज त्यांनी मंजूर करून घेतला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज मात्र त्यांनी रद्द केला. म्हणजे इथे मी जेव्हा कधी यायचे तर लोक म्हणायचे वाळेकरांची फार दहशत आहे हो, वाळेकरांची फार दहशत आहे. आता आपण बघितलं नाही वाळेकर माणूस बिचारा काळा का गोरा, उंच का तुझा, पातळ का जाड, आपल्याला काही माहित नाही. बिचारा कसं का असं ना, काय आपल्याला कोणाबद्दल बोलायचंय. ह्याला पण एखादी म्हणजे किती सत्तेचं मस्ती असू शकते की भाजपची एखादी अशी बाई येते आणि ती काय विचित्रपणे बोलून जाते. मलाच वाईट वाटलं की वाळेकरांबद्दल इतकं अपमानास्पदपणे बोलावं, फार फार वाईट पद्धतीने. ह्यांची संस्कृती काय आहे बघा, यांची सभ्यता काय आहे, काय सभ्यता काय संस्कृती घेऊन वावरतात. आणि यांच्याकडून आपण अपेक्षा करायच्या की अंबरनाथ अत्यंत सुजान होईल, सुसंस्कृत होईल, अंबरनाथचं चित्र बदलेल. माय मावल्या एक लक्षात घ्या. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.